नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन कढी कशी बनवायची हे पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण आता कढीसाठी लागणारे साहित्य पाहणार आहोत। तर मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, जिरं, मोहरी, हळद घेतलेली आहे, 1 चमचा बेसन घेतलेला आहे, पावशेर दही घेतलेली आहे, दही मी फ्रेश घेतलेली आहे, मीठ घेतलेला आहे, हिंग आणि फोडणीसाठी तेल घेतलेला आहे। तुम्ही तेलच्या जागेवर तुपाचाही वापर करू शकता। आता सगळ्यात आधी आपण मिक्सर जार घेतलेला आहे, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि हिरवी मिरची आपल्याला यात टाकून घ्यायची आहे। ह्या हिरव्या मिरच्या कमी तिखट असल्यामुळे मी जास्त वापरत आहे। तुम्ही जर तिखट वापरत असाल तर कमी वापरले तरी चालतील। तर आता आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तुम्ही ठेचून घेतलं तरी चालेल। आता एका साईडला मी दही काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे। आता विस्करच्या साहाय्याने मी या बेसन आणि दहीला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। तुम्ही मिक्सर जार मध्ये केले तरी चालेल। पाणी न टाकता जर दही आणि बेसनला एकजीव केलं तर यात गुठळ्या पडत नाही, लवकर व्यवस्थित एकजीव होतं। तर दही आणि बेसन व्यवस्थित एकजीव झालेला आहे। यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि त्याला परत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। बेसन, दही आणि पाणी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे। अजून आता मी 1 ग्लास पाणी यात टाकून घेणार आहे आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे। आता हे मिश्रण आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि कढई गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत। तर इथे कढई मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे। यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल घालून घेणार आहे। तेल छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी छान अशी फुटायला लागली की यामध्ये आपण जिरं घालून घेणार आहोत आणि आता यांना परतून घ्यायचं आहे। आता मी यामध्ये थोडंसं हिंग घालून घेणार आहे आणि त्यालाही छान असं परतून घेणार आहे। आता बारीक करून घेतलेली जी आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट होती तीही यात घालून घ्यायची आहे आणि तिला मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता छान असा कलर आपला बदललेला आहे। यामध्ये आता आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित परतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत। मी इथे अर्धा चमचा हळद यामध्ये घालून घेतलेली आहे। हळद घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो करून घ्यायची आहे म्हणजे आपली हळद जळणार नाही। हळद छान अशी परतली गेली की यामध्ये आपण करून घेतलेलं दही, बेसन आणि पाण्याचं मिश्रण घालून घेणार आहोत आणि त्यालाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता मी यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे। भांड्याला लागलेलं मिश्रण थोडंफार होतं, त्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याला आपण परत व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आता आपल्याला गॅसची फ्लेम हाय करून घ्यायची आहे आणि या कढीला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली दही ही फाटणार नाही। तर पाहू शकता 2 मिनिटं झालेली आहेत। आपण सतत कढीला हलवत होतो। आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आणि याला परत हलवून घ्यायचं आहे। तर कढीला छान अशी उकळी यायला लागलेली आहे। आता आपण यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि परत याला 1-2 मिनिटं उकळून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली कढीला उकळी येत आहे।
आपली कढी इथे तयार झालेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओज अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।